नमस्कार सर्वांना. आजचा सुविचार आहे 1008 नंबरचा, टर्निंग इनव्हिजिबल इंटू व्हिजिबल. याला आपण कशाशी जोडू शकतो तर गोल सेटिंगशी जोडू शकतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी ठरवतो आणि आपल्याकडनं त्या पूर्ण होत नाही. मग ते काय गोष्ट आहे की ज्याच्यामुळे त्या पूर्ण होत नाही, तर आपण सुरुवातीपासून कुठलं तरी ध्येय ठरवतो आणि आपण ते ध्येय विसरतो. आता याचा काय परिणाम होतो तर याचा परिणाम असा होतो की जो व्यक्ती त्याचं ध्येय ठरवतो त्याचा काय परिणाम, त्याचा फायदा काय होतो त्याला, तर पहिली गोष्ट, ध्येय ठरवल्यानंतर जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मिळवू शकता, पण तुम्हाला ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी लागणारी साधनं पण वेगळी आहेत. मग तुम्ही जर एक गोष्ट ठरवली तर तुम्हाला हे लक्षात येतं की तिथे जाण्यासाठी काय गरजेचं आहे आणि माझ्या क्षमता काय आहेत. मग आपल्याला जर तिथे पोहोचायचंय तर मला कोणत्या पद्धतीने मला माझ्या क्षमतांचा विकास करावा लागेल. त्याचबरोबर त्याच्यासाठी मला काही ट्रेनिंग घ्यायचं असेल तर ते मी घेऊ शकतो, त्याच्यासाठी काही साधनं लागत असतील ते मी घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी काही प्रयत्न करायचे असतील तर मी करू शकतो आणि त्या प्रयत्नांचं प्रमाण काय असेल ते मी ठरवू शकतो. ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करत असतात तर त्याची अभ्यासाची गरज तेवढी आहे, त्यामुळे ते अभ्यास करत असतात आणि जास्त वेळ अभ्यास करण्याचं कारण की त्या अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे. पण एक्झॅक्ट याच्या उलट काय असेल तर ज्यावेळेस आपण ध्येय ठरवत नाही त्यावेळेस काय परिणाम होतो तर आपला वेळ, एनर्जी आणि पैसा खर्च होतो. तो कसा, तर आपण काय करतो, आपण कुठल्या तरी व्यक्तीला भेटतो जो यशस्वी असतो आणि त्या व्यक्तीला भेटल्याच्या नंतर आपलं गोल ध्येय ठरवलेलं नसल्यामुळे आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो आणि आपल्यावर त्याचा प्रभाव पडल्याच्या नंतर आपण विचार करतो की मी असं बनलं पाहिजे. मग आपली एनर्जी त्याच्यामध्ये जाते, आपला वेळ त्याच्यामध्ये जातो. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण युट्यूबवरती बऱ्याच लोकांची भाषणं ऐकत असतो किंवा बऱ्याच लोकांचं काहीतरी मोटिवेशनल स्पीच ऐकत असतो किंवा यशस्वी लोकांना बघत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये येतं की मी पण असं बनावं. हे का असं होतं, कारण माझं गोल ठरलेलं नाहीये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण आयुष्यामध्ये आपल्याला जर काही बनायचं असेल तर त्याच्यामध्ये एक साधना करावी लागते, वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते. पण ती मेहनत तेव्हाच होते जेव्हा आपण ठरवलं की मला हे बनायचंय. शेतकरी ठरवतो की त्याच्या शेतामध्ये कोणतं पीक लावायचंय, तो तेच पीक लावतो, त्याच्यावरती मेहनत करतो, त्यानंतरच त्याला त्या पिकामधनं काहीतरी आउटपुट मिळतो आणि त्याच्यामधनं त्याचं घर चालत असतं. तर गोल सेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या जीवनामध्ये आपण जर ध्येय ठरवलं तर आपल्या चुका कमी होतील. स्वामी विवेकानंदांचा एक सारखा सुविचार मला याच्याशी रिलेटेड आठवतो, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने ध्येय ठरवलेलं असेल तर तो 1000 चुका जर करत असेल तर जो व्यक्ती ध्येय ठरवत नाही तो 10,000 चुका करू शकतो. तर हे लक्षात ठेवून मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याचं ध्येय तुम्ही ठरवावं आणि एका डायरेक्शनने काम करावं, म्हणजे तुम्हाला यश लवकर मिळेल. थँक्यू.